36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. नांदगाव पेठेतील पंचतारांकित MIDC मधील सियाराम सिल्क मिल्स लिमिटेड या कंपनीमध्ये एका कंत्राटी कामगाराचा मशीनवर काम करत असताना भीषण अपघात झालाय. आजारी असतानाही रजा नाकारून व्यवस्थापनानं जबरदस्तीने कामावर लावल्यामुळेच हा जीवघेणा अपघात घडल्याचा खळबळजनक आरोप कामगार प्रतिनिधींनी केलेला आहे. या प्रकरणी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. हेमराज वासुदेव हुकरे वय वर्ष 37 या कंपनीमध्ये LCB विभागामध्ये ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. 14 मे 2026 रोजी पहिल्या पाळीमध्ये काम करत असताना हेमराज यांची प्रकृती खालावली होती. त्यांनी विभाग व्यवस्थापक भुवन पाठक यांच्याकडे रजेची मागणी केली होती. मात्र तुला काम करावेच लागेल असं बजावत पाठक यांनी त्यांना रजा नाकारली आणि कामावर पाठवले. दुपारी 1:20 किंवा 2च्या सुमारास मशीन क्रमांक 9 वर काम करत असताना अचानक हेमराज यांचा भीषण अपघात झाला. हेमराज यांचा या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली आहे. सहकारी कामगार आशिष जामुनकर यांनी हा प्रकार पाहून तातडीने व्यवस्थापनाला कळवलं. अपघातानंतर जखमी हेमराज यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र कंपनी प्रशासनानं त्यांना नेमक्या कोणत्या रुग्णालयात दाखल केलंय आणि त्यांची प्रकृती कशी याबाबत त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही माहिती दिली नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. कामगार प्रतिनिधी आकाश सुभाषराव बावणे यांनी या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. या अपघाताला कंपनीचा निष्काळजीपणाच जबाबदार असल्याचं सांगत कंपनीचे CEO सुरेंद्र पाटील, HR मॅनेजर सुधीर अलमेलकर, विभाग व्यवस्थापक भुवन पाठक, कंत्राटदार विकास सिंग आणि सुपरवायझर राजपाल यादव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी कामगार संघटनेने केली आहे. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. तर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आज तुम्ही नांदगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी कुठल्या प्रकारचे तक्रार व निवेदन देण्याकरिता आले? मी एक कंपनीचा एम्प्लॉईज आहे, सियाराम कंपनीचा. आमच्या कंपनीत 14 तारखेला अपघात झाला आहे. त्या प्रकरणात आम्ही या पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आलो आहोत. तर आमच्या कंपनीमध्ये हेमराज हुरके या नावाचा पोरगा कंपनीत कार्यरत आहे. त्याला सकाळी वासुदेव हुकरे हे सियाराम सिल्क मिल्कमध्ये MIDC LCB विभागामध्ये ऑपरेटर म्हणून या पदावर कार्यरत असताना दिनांक 14/5/2026 रोजी पहिल्या पाळीमध्ये मशीन क्रमांक 9 वर काम करत असताना त्याची प्रकृती बरी नसल्यामुळे कंपनीचे LCB विभागामध्ये मॅनेजर भुवन पाठक यांना सुट्टी मागितली होती. परंतु भुवन पाठक यांनी सुट्टी न देता अभी तू काम कर सकता है, तुझे काम करना पडेगा ऐसा उसने बोला. ऐसे सांगून परत कामावर पाठवले. सुट्टी न मिळाल्याने हेमराज हुकरे हे नाईलाजाने आपल्या मशीनवर काम करण्यास गेले. काम करत असताना दुपारी 1:20 ते 2 सुमारास दरम्यान अचानक त्याचा अपघात झाला. या अपघातात हेमराज हुकरे यांच्या डोक्याला इतर अवयवांना गंभीर दुखापत झाली. त्याचवेळी अचानक आवाज आल्यामुळे मशीन क्रमांक 10 वर मी कार्यरत असून त्याच्याकडे गेले. हेमराज हुकरे यांची मरण्याची अवस्था पाहून विभागाचे मॅनेजर भुवन पाठक, सुपरवायझर व इतर कामगारांना बोलावले. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर मात्र कंपनीनं प्रशासनानं CEO सुरेंद्र पाटील, HR मॅनेजर सुधीर अलमेलकर, विभाग मॅनेजर भुवन पाठक, कंत्राटदार यांनी हेमराज हुकरे यांना कुठेही कोणत्याही दवाखान्यात भरती केले. त्याची प्रकृती कशी आहे याबाबत कोणतीही माहिती आम्हाला दिलेली नाही. या अपघातात कामगाराच्या प्रकृतीची माहिती कंपनीला सहकारी कामगारापासून लपून ठेवणे हे कंपनीची प्रशासनाची चुकी आहे. व कामगार मग ते कुठं आहे? कामगार कुठे आहे अजूनपर्यंत माहिती? कामगार कुठे आहे अजून आम्हाला पता नाही. त्याचा पता आम्हाला अजून सांगितलेला नाही आहे. त्यांच्या तो घरच्या जिवंत आहे, मेला आहे, अजून आम्हाला सांगितलेले नाही. पण त्यांच्या घरच्या फॅमिलीला माहीत आहे का? परिवारांना माहीत आहे की त्यांच्या परिवार आपल्याला आम्हाला काहीच माहीत नाही. त्यांचा परिवार त्याबद्दल तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार नोंदणी केली आज? हो, आम्ही पोलीस स्टेशनला आज तक्रार केली.
भुवन पाठकवर कारवाई करावी सगळ्यास अशीच आमचे वतीने आहे. मग नांदगाव पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी काय म्हणताय? नांदगाव आता त्यांनी गुन्हा दाखल घेतलेला हां. आहे, याच्यावर लगेच कारवाई करू असे त्यांनी आम्हाला सांगितले आहे. हां. आम्ही त्यांना म्हटलं लगेच आम्हाला कारवाई करावा. न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.